नमस्कार मित्रांनो, मी जादूगार हरिदास आज आपल्या समोर सादर करतोय पत्त्यांची अनोखी जादू आणि ही जादू कशी केली आहे ती सुद्धा मी सांगणार आहे। यामागे हातचलाखी कशी केली, काय केली, वैज्ञानिक सत्य आपल्या समोर मांडणार आहे। पाहूया अगोदर जादू कशी होते आणि नंतर कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक दाखवतोय। हा बादशाह आहे। हा बादशाह मी काय करतोय तर त्या पत्त्यांच्या कॅटवरती ठेवलाय। आता मी काय करणार आहे, एका मिनिटात ज्यावेळेस मी 1 2 3 म्हणेल बादशाह दिसतोय सर्वांना। हात माझा रिकामा आहे, बादशाह हातामध्ये आणि या हातामध्ये दुसरा कॅट आहे। ज्यावेळेस मी 1 2 3 म्हणेल त्यावेळेस काय होईल तर बादशाह पान चेंज होईल। कशा पद्धतीने चेंज होते 1 2 3 हे असं बादशाहच्या ऐवजी एक्का आपल्याला दिसतोय। आता ही जादू मी कशी केली या मागील शास्त्रीय सत्य सांगतोय बघा। घेत असतानाच पत्त्याचं या मागील शास्त्रीय सत्य सांगतो। 2 पानं घ्यायचे, एक बादशाह घ्यायचा आणि एक एक्का घ्यायचा। शास्त्रीय सत्य दाखवतोय पत्त्याच्या कॅटच्या वरच्या बाजूला मी ज्यावेळेस एक्का ठेवतोय पालता एक्का, आणि ह्या एका बोटाने मी काय केलंय तर हा थोडासा वरती पकडलेला आहे आणि हा बादशाह मी काय करतोय तर असं ठेवलंय। ज्यावेळेस मी बादशाहचं पान ठेवतोय त्यावेळेस काय करणार आहे, मी उचलताना डबल पान उचलणार आहे बघा। असं दिसतोय, या बाजूला बादशाह या बाजूला एक्का। ज्या वेळेस मी तुम्हाला बादशाह दाखवला असा आणि 1 2 3 असं म्हटलं त्यावेळेस मी या माझ्या ह्या बोटाने आणि ह्या करंगळीने काय केलं तर हा फक्त 1 2 3 म्हटलं आणि ह्या 2 बोटांनी फक्त बादशाह पासून एक्का निर्माण केला। हेच या प्रयोगामध्ये मागील शास्त्रीय सत्य होतं। आणि कोणतीही जादूगार दाखवत असताना फक्त पाहायचे असते, त्याला डिस्टर्ब करायचं नसतं, फक्त जादूचा आनंद घ्यायचा असतो। आपल्या सर्वांना विनंती, जादू आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जादूगार हरिदास या चॅनलला सपोर्ट करा आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या नवीन जादू शिकण्यासाठी माझं फेसबुक पेज पण आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे। कशा पद्धतीने जादू केली जाते किंवा हातचलाखी केली जाते आपल्या समोर आहे। हा बादशाह 1 2 3 म्हटलं की मी काय केलं फक्त असं पलटी केलं बघा। हा कॉर्नर मी पकडला होता ह्या करंगळीने आणि ह्या बोटाने मी डायरेक्ट असं पत्त्याचं पान केलं होतं। धन्यवाद। प्रयोग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याच्या मागील काय शास्त्रीय सत्य आपल्याला अगोदरच समजलं असेल तर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।